आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मार्जरी, मी आता त्या अंबिकाला कैद केलंय। एक मनुष्य आणि एक आत्मा आपल्यासाठी अडसर आहेत ना, त्यातला आत्मा आता काही करू शकणार नाहीये। आणि राहिला प्रश्न मनुष्याचा, योग्य वेळ आली मी त्या मीराचाही बंदोबस्त करेन। जाऊ नको। ए मला या बंधनातून मोकळं करून जा। ए सोड, या बंधनातून जाऊ देत मला। परत ये। ती वेदा संपली पाहिजे, वेदा संपली पाहिजे। आता माझ्या आणि अथर्वच्या मध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही। हो बोलशील की नाही? बायको, मी सुरू करतो, बघ जाम भूक लागली। हो थांबा ना, अजून सगळ्यांचं वाढून व्हायचंय। भाऊजी सुरू करा तो। काय हो, आवडलं नाही का? नाही, असं काही नाही। अथर्वची वाट बघतोय। मायाताई अजून वाढू? नाही, बस एवढा। आला। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मीरा, अगं अथर्वला वाढणार नाहीयेस का? अगं असं काय करतेस माया? अथर्वला चालत नाही ना तिने वाढलेलं। आत्या प्लीज, आता हे सगळं नको। म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आता घरात आपलं छान लग्न होणार आहे, सो घरातलं वातावरण कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे ना, त्यामुळे रुसवे फुगवे राग काहीच नको। अथर्व, आपल्या घरासाठी मीराला माफ करून टाक। माया, सून होण्याआधीच तू सुनेचं कर्तव्य पार पाडतेस, चांगली गोष्ट आहे। आणि अथर्व, ती जे काय सांगते ते घराच्या भल्यासाठी ऐकतेच। अथर्व, माफ करून टाक, इट्स ओके। ठीक है।
ये. थँक्यू माहिती आता वाढतेस ना त्याला? हो. वाढ. देवी आई, तुझ्या लेकीला तुझ्या शक्तीची गरज आहे. सर्व शक्ती बंधनाय तान बंधनाय. तू कितीही प्रयत्न केले तरी तुला यश येणार नाही. हकनात त्रास करून घेऊ नकोस. माझ्या ब्रेकफास्ट टेबलवरती काय प्रकार चालू होता तुझा? आपलं घर अँड ऑल, तुला कधीपासून या सगळ्याची आपुलकी वाटायला लागली? काय बोलत होती मामाई? अथर्व प्लीज, आपल्या घरासाठी मीराला माफ कर. काय ड्रामा चालू होता तुझा? अरे मी पण हेच विचारत होते ना, का दोघांचं भांडण मिटवलंस तू? आणि ग्रेट माया, द ग्रेट माया म्हणून मिरवायचंय का तुला घरामध्ये? अजित रिलॅक्स. हा माझा प्लॅन, तुला नाही कळणार. हो, ऐकलं का? म्हणजे आता आम्हाला सोडून प्लॅन बनवायला लागलीस तू? एक मिनिट अजित, थांब. माया, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? कारण कालपर्यंत ती मीरा तुझ्या डोळ्यात खूपत होती, आज अचानक तिचं वागणं तुला पटायला लागलं? हे बघा, मीराशी गोड बोलणं ही आत्ताची गरज आहे. तिला मी छान वाटली पाहिजे, मी चांगली वाटली पाहिजे, म्हणून हे सगळं चाललंय. अगं पण या सगळ्याचा तुला काय फायदा होणार आहे? आत्या, हे बघा, अथर्वची बायको होण्या अगोदर मी या घरची सून म्हणून मला वागावं लागेल.